जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण दुसऱ्या अध्यायाच्या 17वा श्लोक पाहणार आहोत. आपूर्यमान मचल प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति तद्वत्कामां यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी. पावसाळ्यात ओढे आणि नद्यांचे पाणी भरपूर वाहते आणि पुष्कळ नद्यांना मोठा पूर येतो. परंतु जेव्हा ते पाणी चारी बाजूंनी जलाने परिपूर्ण असलेल्या समुद्राला येऊन मिळते तेव्हा समुद्राची पातळी मुळीच वाढत नाही, तर समुद्राला आपल्या मर्यादेत देतच राहतो. आणि तेव्हा उन्हाळ्यातल्या ओढे आणि नद्यांचे पाणी फारच कमी होते, तेव्हा समुद्राची पातळी काही कमी होत नाही. तात्पर्य, ओढे आणि नदीचे पाणी अधिक आल्याने अथवा कमी झाल्याने अथवा मुळीच न आल्याने, तसेच वडवानळ पाण्यात उत्पन्न होणारा अग्नी आणि सूर्याच्या किरणाने पाण्याचे शोषण होण्याने समुद्रात काही फरक पडत नाही. तो वाढत नाही अथवा कमी होत नाही. त्याला ओढा नदीच्या पाण्याची अपेक्षा राहत नाही. तो जशाचा तसा नित्य परिपूर्ण असतो आणि आपल्या मर्यादेचे कधीही उल्लंघन करत नाही. तसेच संसारातील संपूर्ण भोग व परमात्म्य तत्व जाणणाऱ्या संयमी मनुष्याला प्राप्त होतात, त्याच्यासमोर उभे राहतात. परंतु ते त्याच्या म्हणवल्या जाणाऱ्या शरीरात व अंतःकरणात सुखदुःख विकार उत्पन्न करू शकत नाहीत. म्हणून तो परमशांतीचा तिला प्राप्त होतो. त्याची जी शांती असते ती परमात्म तत्वामुळे असते, भोग पदार्थामुळे नव्हे. येथे समुद्र आणि नद्यांच्या पाण्याचा जो दृष्टांत दिला आहे तो स्थितप्रज्ञ मनुष्याच्या बाबतीत पूर्णपणे जुळत नाही. कारण समुद्र आणि नदीच्या पाण्याच्या सजायता आहे, अर्थात जे पाणी समुद्रात आहे त्याच जातीचे पाणी नदीद्वारा येते आणि नदीद्वारा जे पाणी येते त्याच जातीचे समुद्रात पाणी आहे. परंतु स्थितप्रज्ञ आणि सांसारिक भोग पदार्थाचा इतका फरक आहे की हे समजून सांगण्यासाठी रात्र व दिवस, आकाश व पाताळ हा दृष्टांत देखील अपुरा पडतो. कारण की स्थितप्रज्ञ मनुष्य ज्या तत्वात स्थित असतो ते तत्व चेतन आहे, नित्य आहे, सत्य आहे, असीम आहे, अनंत आहे. आणि सांसारिक भोग पदार्थ जड, अनित्य, असत, सीमित आणि अंत असणारे आहेत. दुसरा फरक असा आहे की समुद्रात तर नदीचे पाणी जाते, पण स्थितप्रज्ञ ज्या तत्वात स्थित असतो त्या ठिकाणी हे सांसारिक भोग पदार्थ पोहोचतच नाहीत, तर केवळ त्याचे म्हणवले जाणारे शरीर अंतःकरणापर्यंत पोहोचतात. म्हणून समुद्राचा दृष्टांत केवळ त्याच्या म्हणवल्या जाणाऱ्या शरीर आणि अंतःकरणाच्या स्थितीला दाखवण्यासाठीच दिला गेला आहे. त्याच्या वास्तविक स्वरूपाला दाखवण्यासाठी कोणताही दृष्टांत नाही. न कामकामी, ज्यांच्या मनात भोग पदार्थाची कामना आहे, जे पदार्थालाच महत्त्व देतात, त्यांची दृष्टी पदार्थाकडेच असते, त्यांना सांसारिक भोग कितीही मिळाले तरीही त्यांची तृप्ती होऊ शकत नाही. त्यांची कामना दाह, संताप नाहीचा होऊ शकत नाही, तर मग त्यांना शांती कशी मिळू शकेल? कारण चेतन स्वरूपाची तृप्ती जड पदार्थापासून होऊ शकत नाही. अशा प्रकारे 17व्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.